नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे दालचा। 6 माणसाला पुरेल इतकं बनवणार आहे आपण, त्यामुळे वजनी प्रमाण लक्षात ठेवा। इथे एक मी भोपळा घेतलाय, त्या भोपळ्याला अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी इतकं कट करून घेतले। आणि याच्यावरची साल काढून आपल्याला असं कट करून घ्यायचे। शिजायला टाकायचे, त्यामुळे थोडेसे मोठे मोठे काप केले तरी चालतील। त्यासोबतच एक टोमॅटो घेतलाय मी, ते पण बारीक कट करून घेऊया। जे जे भाजीपाला आपल्याला लागणार आहे ना ते आपण सगळं आधी कट करून घेऊया। इकडे कुकर घेतलाय मी, कुकर मध्ये 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे मी, छोट्या वाटीने 1 वाटी घेतली आहे। त्याच वाटीने अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे, अर्धी वाटी मसूर डाळ घेतली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये हरभरा डाळ पण टाकू शकता। आपल्या जवळ जे अवेलेबल असेल ना आपण ते डाळी टाकायच्या। ही डाळ आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची। याला स्वच्छ धुवून घेतले मी डाळीला। आता यामध्ये आपण जे टोमॅटो आणि भोपळा कट करून घेतला होता ते टाकून घेऊया। आणि यामध्ये डाळ शिजण्यापुरतं पाणी टाकायचं आपल्याला। 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकले मी। आता यामध्ये अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच मीठ टाकले। आता झाकण लावून घेऊया कुकरचं। आता याला गॅसवरती 3 शिट्ट्या होऊ देऊया। 3 शिट्ट्यामध्ये डाळ चांगली शिजते। इथं मी पाव किलो शेवगा घेतलाय, त्याची साल काढून घेतली आहे। यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया आणि थोडंसं मीठ टाकूया शेवग्याला शिजण्यासाठी। मीठ टाकल्याने शेवगा लवकर शिजतो। आता गॅसवरती ठेवूया। इथं मी थोडंसं चिंच घेतले, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवले। अर्धा ग्लास इतकं पाणी टाकले चिंचमध्ये आणि चिंच भिजायला ठेवली आहे। तोपर्यंत आपली डाळ पण शिजली आहे बघा, आणि आपला शेवगा पण शिजत आहे बघा। डाळ मऊ अशी छान शिजली आहे। डाळीला छान असं रगडून घेऊया बघा। मस्त असं डाळ मी रगडून घेतली आहे। डाळीमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं घट्ट करायचं किंवा पातळ करायचं तुम्ही तसं करू शकता, पण दालचा घट्ट छान लागतो। जास्त पातळ पण नाही करायचा। चिंच पण आपली चांगली भिजली आहे। आता चिंचला पण चांगलं आपण असं मॅश करून घेऊया आणि छान असं चिंचचं पाणी काढून घेऊया बघा। असं चोळून छान चिंच मी पाणी काढून घेतले चिंचचं। आता दालच्याला आपल्याला तडका द्यायचे। इकडे गॅसवरती कढई ठेवली आहे मी। कढईमध्ये तेलाच्या पळीने 2 पळी तेल घेतले, त्यामध्ये जिरं मोहरी टाकले। जिरं मोहरी तडतडल्यानंतर मीडियम साईजचे 2 कांदे टाकून घेऊया यामध्ये। अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊया। अद्रक लसूण व कोथिंबीर टाकून मी वाटून घेतलं होतं, ते पण टाकून छान परतून घेऊया। आता यामध्ये टाकून घेऊया कढीपत्त्याची काही पानं। कढीपत्ता जास्त टाकायचा, थोडा छान लागतो चवीला। कढीपत्त्याने खूप छान फ्लेवर येतो दालच्याला। आता याला छान मिक्स करून घेऊया। कढीपत्ता पण छान तडतडलाय आपला। आता यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकून घेऊयात। 2 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद। हळद आपण डाळ शिजते वेळेस पण टाकलं होतं, त्यामुळे थोडीशी टाकायची हळद। आता याला छान मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण शेवगा जे शिजवून घेतला होता ना ते शेवगा टाकून घेऊया। शेवग्याचं पाणी होतं ना त्यामध्ये उरलेलं, ती पाणी पण टाकले।
शेवगा शिजवलेलं पाणी अजिबात टाकून द्यायचं नाहीये, ते यामध्येच टाकायचं आहे आपल्याला, फेकून द्यायचं नाही. ते पाणी खूप छान असतं शरीरासाठी शेवग्याचं. शेवगा पण मसाल्यामध्ये मी चांगला मिक्स करून घेतलाय. आता यामध्ये आपण चिंचेचं पाणी करून घेतलं होतं ना, ते टाकून घेऊयात. मी अशी एक चहा गाळणी घेतली आहे, त्या चहा गाळणीमध्ये पाणी टाकून घेतले आणि याला असं छान गाळून घेऊया. छान असं मी गाळून घेतले पाणी, पूर्णच पाणी टाकले मी. 1 ते 1.5 वाटी इतकं पाणी झालं होतं चिंचेचं, ते सर्वच पाणी टाकले मी यामध्ये. आता याला तेल सुटेपर्यंत छान असं शिजवून घ्यायचं या मसाल्याला आपल्याला. आता यामध्ये आपण रगडून घेतलेली डाळ टाकून घेऊया. सर्व एक वेळा फिरवून घेऊया. बघा किती छान दाटसर असा दालचा झालाय आपला, मस्तच. आता यावरती वरतून कोथिंबीर टाकून घेऊया. बघा मस्त असं दालचा आपला रेडी आहे. बारीक गॅसवरती याला उकळी येऊ द्यायचे. बघा दालचा आपला रेडी आहे. आता आपण राईस बनवून घेऊयात. राईस बनवण्यासाठी मी इथे एक मोठं पातेलं घेतले, त्यामध्ये अर्धा चमच इतकं तेल टाकले आणि त्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकलेत, जसं की तेजपत्ता, लवंग, काळी मिरी, स्टार फूल, असं थोडेसे खडे मसाले टाकले. जे अवेलेबल आहेत ते खडे मसाले तुम्ही टाकायचं. त्यासोबतच कढीपत्ता टाकलाय मी तेलामध्ये. कढीपत्त्याने खूप छान फ्लेवर येतो भातामध्ये. आता याला छान परतून घेऊया. आता यामध्ये पाणी टाकून घेऊया. मी इथं 1.5 किलो तांदूळ घेतले, त्यामुळे 1.5 किलो तांदळासाठी जितकं पाणी लागतं ना तेवढं टाकलंय मी. आता या पाण्याला छान उकळी येऊ द्यायचंय आपल्याला. तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवले होते, ते तांदूळ टाकून घेऊया यामध्ये. या तांदळाला मस्त असं शिजवून घ्यायचंय आपल्याला. पाणी मी थोडंसंच टाकलं होतं, कमी पडलं होतं, त्यामुळे मी पाणी टाकते आणखी. तर हा भात आपल्याला मोकळा शिजवून घ्यायचाय. तुम्हाला जर गाळायचं असेल तर गाळून तुम्ही वाफ पण देऊ शकता भाताला, पण मी तसं नाही केलं. डायरेक्ट मी भात शिजवलाय पातेल्यामध्ये. तुम्ही जास्त पाणी झालं असेल ना तर त्याला तांदूळ गाळून घेऊन त्याला स्टीम पण करू शकता, त्याच्याने पण खूप छान भात होतो. मी डायरेक्ट भाताला शिजवून घेतले. आता बघा छान असा मोकळा भात आपला तयार आहे. आता यामध्ये वरतून मी कलर टाकलाय, लाल कलर टाकलाय, थोडासा पावडर कलर होतं ते वाटीमध्ये थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून पाणी असं गोल टाकून घेतेय भातावरती. एकदम थोडासा कलर टाकायचा, जास्त पण कलर टाकायचा नाही, हे फूड कलर आहे. आता यावरती वरतून कोथिंबीर टाकतेय मी. आता यावरती झाकण ठेवून आपल्याला छान वाफ काढून घ्यायचे. एकदम लो गॅसवरती वाफ काढून घ्यायचे, नाहीतर भात आपला करपू शकतो. एक फक्त 5 मिनिटं आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे, नंतर गॅस बंद करून वाफ द्यायची याला. बघा मस्त असा मोकळा मोकळा भात आपला तयार आहे. बघा किती मस्त भात झालाय, मस्तच. दालचा पण मस्त झालाय आपला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.